छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। यावेळी राज्य सरकारने या घटनेमध्ये दोषी असलेल्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली। अमरावती शहरासह ग्रामीण भागात आधार केंद्रावर आधार कार्ड बँकेला लिंक करण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे। तर जिल्ह्यातील 4 लाखापेक्षा जास्त महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्यात, तर 60% अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले। उल्हासनगर शहरातील गणपती कारखान्यांमध्ये गणरायाच्या मूर्ती साकारण्यात येऊ लागल्या। तर बाप्पांच्या मूर्तीवर आता रंगाचा शेवटचा हात फिरवण्यासोबतच मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीची कामं आता वेगाने सुरू आहेत। त्यासाठी 12 ते 18 तास रंगकाम करणारे कामगार झटतायत। धाराशिवमध्ये शिवप्रेमींनी पोलीस स्टेशनच्या गेटवर ठिय्या आंदोलन केलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची शिवप्रेमींनी आता मागणी केली। लवकरात लवकर गुन्हा नोंद केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील आंदोलकांनी दिलेला। देशभरात आणि राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतायत। याचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील वकील संघाच्या वतीने सर्व वकिलांनी एकत्रित येऊन जाहीर निषेध मोर्चा काढला। वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीसह 33 संघटनांच्या नेतृत्वामध्ये शिदोरी आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, ओला दुष्काळ जाहीर करा अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शिदोरी आंदोलन करण्यात आलंय। तुळजाभवानी देवीचे सोने चांदी अपहरणाच्या प्रकरणी सीआयडीचा अहवाल अखेर जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला। त्यामुळे सोन्या चांदीचा अपहार करणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा मार्ग मोकळा झालाय। जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे आता काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। यवतमाळमधील नांदुरा येथील रेती तस्कर खर्डा येथून रेतीची वाहतूक करतात। त्यामुळे आता गावातील शेतामध्ये येण्या जाण्याचे रस्ते खराब होतात। त्यांना समज देण्यासाठी पोलीस पाटील तसंच सरपंच गेले असता रेती तस्करांनी शिवीगाळ करत मारहाण केली। पालघर जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका चालकांनी आज थेट रुग्णवाहिका जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाच्या बाहेर अर्धनग्न ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली। तर रुग्णवाहिका चालकांना मागील अनेक महिन्यांपासून वेळेवरती पगार मिळत नसल्याने ठेकेदाराच्या वतीने पीएफ देखील भरण्यात आलेले नाहीये आणि त्यामुळे आता आंदोलन करण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।